त्यानंतरून आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री त्याने काम पूर्ण होताना व्हायला मिळतं. नाही, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. खरं म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल तर ही सगळी कामं मी आणि शिंदे साहेब असताना सुरू केलेली आहेत आणि आता पुन्हा आम्ही दोघं असतानाच ही कामं पूर्ण होणार आहेत. आणि अशा प्रकारच्या सगळ्या आयकॉनिक कामांना देशाचे पंतप्रधान मोदीजींचाच आशीर्वाद आम्ही घेतलाय आणि त्यांच्याच पंतप्रधान पदाच्या काळामध्ये ही सगळी कामं आम्ही पूर्ण करणार आहोत. सर हिंदी में बताइए सर. हिंदी में जानना चाहते हैं. आज उप मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे जी और मैं हमारे सभी अधिकारियों के साथ मिसिंग लिंक प्रोजेक्ट पर आए हैं. ये जो मिसिंग लिंक प्रोजेक्ट है मुंबई और पूना को ये करीब लाने वाला प्रोजेक्ट है. इस प्रोजेक्ट के कारण दूरियां तो केवल 6 किलोमीटर से कम होगी लेकिन समय ये आधे घंटे से कम होगा, क्योंकि जो पूरा घाट का सेक्शन है जहां सबसे ज्यादा समय लगता था, जहां सबसे ज्यादा ट्रैफिक जाम होता था, वहीं पर ये मिसिंग लिंक तैयार हो रही है. इस मिसिंग लिंक के तहत टनल्स तैयार हुए हैं. इसमें से एक टनल देश का सबसे लंबा टनल है, करीब 9 किलोमीटर का. अभी अभी हमने देश का सबसे लंबा टनल ये समृद्धि हाईवे पे उद्घाटित किया था. अब उसका रिकॉर्ड हम ही तोड़ रहे हैं और ये सबसे लंबा टनल कर रहे हैं. और उसके साथ साथ देश का नहीं शायद दुनिया का सबसे ब्रॉड टनल भी ये तैयार हो रहा है. 23 मीटर का ये टनल है ब्रेड्थ में. तो दुनिया का सबसे जो ब्रेड्थ में बड़ा है इस प्रकार का सबसे ब्रॉड टनल हम लोग यहाँ पर तैयार कर रहे हैं. उसके साथ साथ यहाँ पर जो केबल स्टेड ब्रिज तैयार हो रहे हैं वो भी इंजीनियरिंग मार्वल है, क्योंकि इसमें से जो सबसे लंबी हाइट है वो 185 मीटर की है, जो देश में एक नया रिकॉर्ड स्थापित कर रही है. तो मैं ऐसा मानता हूं एक और हम इंजीनियरिंग मार्वल भी तैयार कर रहे हैं, दूसरी ओर हाईएस्ट सेफ्टी स्टैंडर्ड्स का इसमें ध्यान रखा गया है, क्योंकि यहाँ पर करीब 85 किलोमीटर प्रति घंटा की रफ्तार. इसके कारण मुंबई पुणे के बीच जो एक इकोनॉमिक कॉरिडोर हमको तैयार करना था उसकी ये मिसिंग लिंक है. इस लिंक के कारण मुंबई पुणे इतने पास आ रहा है कि पुणे के लोग नवी मुंबई के एयरपोर्ट पर 1 घंटे में पहुंच पाएंगे. तो एक नई इकोनॉमिक इकोसिस्टम इसके कारण नियर टू इम्पॉसिबल है, लेकिन वो लोग लगातार ये काम करते आए हैं और अब ये करीब करीब 94% ये काम पूरा हो चुका है. जो बचा हुआ काम है हमको ये बताया गया है अभी हमारे MSRDC की ओर से कि ये दिसंबर तक वो पूरा करेंगे, लेकिन हमारा उनसे आग्रह होगा क्योंकि इसकी एक डेडलाइन हम पार कर चुके हैं, इसलिए अब हम दिसंबर से उसको पहले करना चाहते हैं. तो उसके बारे में अभी आज मैं और उप मुख्यमंत्री जी उनसे चर्चा करेंगे और नई डेडलाइन इसकी तय करेंगे. लेकिन जो काम हुआ है उससे हम लोग संतुष्ट हैं और हमारी MSRDC होगी, हमारे सारे उसके अधिकारी होंगे, कॉन्ट्रैक्टर्स होंगे, इन सबको मैं बधाई देना चाहता हूं कि एक बहुत ही डिफिकल्ट काम को बहुत अच्छे तरीके से उन्होंने निभाया है. इसके कारण मुंबई पुणे के बीच जो एक इकोनॉमिक कॉरिडोर हमको तैयार करना था उसकी ये मिसिंग लिंक है. इस लिंक के कारण मुंबई पुणे इतने पास आ रहा है कि पुणे के लोग नवी मुंबई के एयरपोर्ट पर 1 घंटे में पहुंच पाएंगे. तो एक नई इकोनॉमिक इकोसिस्टम इसके कारण तैयार हो रही है, इसलिए मैं सभी को बहुत बहुत बधाई देता हूँ. डेडलाईन एक क्रॉस झाली होती, काय नेमकी डेडलाईन क्रॉस नाही, असं आहे की एकतर काम अतिशय डिफिकल्ट आहे, त्या डिफिकल्ट काम सगळं या ठिकाणी आपण करतो आहोत. आणि दुसरं आपल्याला याची कल्पना आहे की मध्यंतरी 2.5 वर्षाचा काळ असा होता की ज्या काळामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची प्रायोरिटी नव्हती. त्याही काळामध्ये शिंदे साहेब स्वतः प्रयत्न करत होते, पण राज्य सरकारकडे अशा प्रकारची प्रायोरिटी नव्हती. त्यामुळे आपल्याला कल्पना आहे की जर राज्याच्या प्रमुखांची प्रायोरिटी नसेल तर शेवटी वेगावर कुठेतरी नियंत्रण येतं. पण आता हरकत नाही, गेल्या 2.5 वर्षात याचा प्रचंड वेग आम्ही धरलेला आहे आणि आता हे काम पूर्णत्वास आले. एकीकडे महाराष्ट्र शासनाने हा मिसिंग लिंक करून जो महाराष्ट्र शासनाच्या प्रकल्पाचा सर्वोत्कृष्ट रस्ता इथं तयार केला, पण त्याच पुणे मुंबई जोडणाऱ्या मिसिंग लिंकला आपण पाणी करायला लावलं, परंतु तेच मुंबई गोवा जे कोकणातून जातो तो मार्ग गेली अनेक वर्ष रखडलेला आहे. तोही मार्गी लागतो आहे. आता हे खरं आहे की त्याला उशीर भरपूर झालेला आहे, पण आपण बघा आता फार थोडा पोर्शन उरलेला आहे, तोही लवकरच पूर्ण होईल.
हे बोलतील शिंदे साहेब. म्हणजे आजचा हा मिसिंग लिंक जो आहे या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयाने अतिशय सविस्तर विस्तृत माहिती दिली आहे. खरं म्हणजे हा जो सुरू झाला तेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते आणि मी MSRDCचा मंत्री होतो. आता पूर्णत्वात जाताना देखील ते मुख्यमंत्री आहेत आणि आम्ही एकत्रच या ठिकाणी हा पूर्ण होताना आमच्या कारकिर्दीमध्ये एक मोठं खऱ्या अर्थाने हा प्रकल्प जो आहे गेम चेंजर आहे. या बाबतीमध्ये आपण पाहिलं तर बघा इकडे टनेल पण आहे. जो टनेल हा जगातला सगळ्यात रुंद टनेल आहे आणि देशातला सगळ्यात लांब टनेल आहे आणि त्याचबरोबर हा लोणावळा लेकच्या मला वाटतं खालून गेलाय 175 मीटर लोणावळा लेकच्या खालून गेलाय. म्हणजे एक इंजिनिअरिंग जे आहे इथलं अतिशय अत्याधुनिक इंजिनिअरिंग वापरले, अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर केलाय आणि हा जो वायाडक्ट आपण पाहतोय हा देशातला सगळ्यात उंच आहे आणि त्यामुळे मगाशी सांगितल्याप्रमाणे हवेचा जो दाब आहे यामध्ये काम करणं देखील शक्य नाही आणि अशा परिस्थितीमध्ये अशक्यातला हा जो प्रकल्प आहे हा पूर्ण करण्याचं काम आमच्या सर्व इंजिनियर जे आमचे MSRDCचे आहेत त्याचबरोबर ज्या कंपन्या आहेत त्यांनी देखील हे काम चॅलेंजिंग स्वरूपात स्वीकारलं आणि ते या ठिकाणी पूर्णत्वात जातं याचा आनंद आहे. खरं म्हणजे मुंबई पुणे आपलं आणखी अर्ध्या तासाने आपण जवळ येतोय आणि नवी मुंबई एअरपोर्टचं आताच आम्ही बघून आलो दोघंही. तर आणखी अर्धा तास लवकर पुण्यातला माणूस तिथे एअरपोर्टला पोहोचेल आणि घाट सेक्शनमध्ये होणारी ट्रॅफिक, होणारी जे काही अपघात हे सगळं आता संपणार आहे आणि त्यामुळे हा प्रकल्प एक प्रकारचा गेम चेंजर आहे. यामध्ये वेळही वाचेल आणि कॅल्क्युलेशन केलं आहे आमच्या MDनी तर महिन्याला 1 कोटी रुपयाचं इंधन वाचेल. त्यामुळे प्रदूषण कमी होईल, इंधन वाचेल, लोकांचा वेळ कमी होईल, वेळ